मुंबई चेंबूर का नंबर 1 अंगूर फेस्टिवल में केंद्रीय मंत्री रामदास आठवले और एक्ट्रेस सुप्रिया सोनेकर हुए शामिल। आपको बता दें, सांगली जिला विकास संघ के अध्यक्ष संभाजी लोखंडे के अथक प्रयास से आयोजित चेंबूर का नंबर 1 द्राक्ष व फल महोत्सव का भव्य आयोजन किया गया है, जिसमें मुख्य अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री रामदास आठवले और फिल्म अभिनेत्री सुप्रिया सोनेकर और फिल्म अभिनेता भूषण कद्दू शामिल हुए, जिसमें आयोजक संभाजी लोखंडे ने केंद्रीय मंत्री रामदास आठवले को फूल गुलदस्ता देकर सम्मानित किया। साथ ही फेस्टिवल में मौजूद अभिनेत्री सुप्रिया सोनेकर का केंद्रीय मंत्री रामदास आठवले के शुभ हस्ते सम्मानित किया गया, जिसमें इस अवसर पर केंद्रीय मंत्री रामदास आठवले और फिल्म अभिनेत्री सुप्रिया सोनेकर और फिल्म अभिनेता भूषण कद्दू ने आयोजक संभाजी लोखंडे की तारीफ की और कहा कि महाराष्ट्र के किसानों के लिए ये बहुत अच्छा और सुनहरा मौका है, जो अपने खुद के खेती में फल उगाकर डायरेक्ट पब्लिक में बेचना, और आगे भी इस तरह के कार्यक्रम किए जाने चाहिए, जिसे किसानों को उनके हक का पैसा मिलेगा और लोगों को अच्छा और ताजा फल मिलेगा। सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी द्राक्ष आणि फळाचा महोत्सव भरवतो। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट लोकांपर्यंत पोहोचावा, शेतकऱ्याचा या ठिकाणी महोत्सव आपण साजरा करतो। या महोत्सवाला सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी भेट दिलेली आहे। सन्माननीय आठवले साहेब या सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून चालू असलेला वर्धापन दिन असू द्या या द्राक्ष महोत्सवाचा कार्यक्रम असू द्या, जेवढा त्यांचा वेळ मिळेल तो 100% वेळ देण्याचं काम करतायत। आणि मला अभिमान आहे की सांगलीचे सुपुत्र आहेत आठवले साहेब, आणि ते ह्या सांगलीच्या चाललेल्या महोत्सवाला नेहमीच प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असते। आणि आज त्यांनी सुद्धा आता त्यांच्या व्यस्त वेळात सुद्धा वेळ काढून आज या महोत्सवाला भेट दिलेली आहे। आणि आम्ही सर्व आयोजक या ठिकाणी खुश आहोत की केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी आम्हाला वेळ दिली, या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे। आणि या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी महोत्सवाच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचा सेल होतोय। त्याचप्रमाणे महिला बचत गट आहेत, त्या महिला बचत गटांना आपण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। महिला बचत गटाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्री होते, चांगला माल त्यांचा सेल होतोय। आणि मी आयोजक म्हणून मला निश्चितपणाने या गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। यातच काही वेळापूर्वी आमदार प्रकाश भातर्फेकर येऊन गेले, राष्ट्रवादीचे रवींद्र पवार साहेब येऊन गेलेत, आताच भाजपचे नेते आमचे धनंजय कोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब या ठिकाणी येऊन गेले आहेत। असे अनेक मान्यवर या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत। त्याचप्रमाणे अभिनेत्री सुप्रिया सोनेकर मॅडम या ठिकाणी या उत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्याचप्रमाणे भूषण कद्दू काही वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत। ते सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत आणि हे सर्व त्यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा होतोय। मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा यशस्वीपणे आपण हा महोत्सव करू शकलो। संभाजी लोखंडे सांगली जिल्हा विकास संघाचे तर आयोजक आहेतच, अध्यक्ष आहेतच, पण आमचे चेंबूरचे सुपुत्र आहेत। त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्यांनी आज शेतकऱ्यांच्या जो दिल्लीसारख्या भागात जे आंदोलन चाललेलं आहे त्यात एक स्वतःची वेगळी ओळख करून दाखवली की महाराष्ट्रातला शेतकरी असं आंदोलनवर याच्यावरती न डिपेंड राहता किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न उभारून न करता आम्ही कष्ट करून परिस्थितीशी झगडून आम्ही असं बाजारपेठा आणि लोकांना भर वस्तीमध्ये भर शहरामध्ये बाजारपेठा उपलब्ध करून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार। हे संभाजी लोखंडेसारख्या होतकरू व्यक्तीचं हे काम मला खूपच म्हणजे भले आमचे विचार वेगवेगळ्या असतील पक्षाचे, पण मी कायम त्यांच्यासोबत आहे या सामाजिक कार्यामध्ये। नक्कीच त्यांनी आज म्हणजे महिला दिनाच्या म्हणजे संध्येला 8 मार्चच्या नंतर त्यांनी जे महिला बचत गटांसाठी जी संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यांनी नुसतं ह्या महोत्सवाच्या व्यतिरिक्तसुद्धा समाजामध्ये आणखीन मोठं कार्य करावं आणि आमच्याकडून काही त्यांना मदत होत असेल तर आम्ही ती नक्कीच करू। त्यांनी केव्हाही आम्हाला मदतीसाठी आवाज द्यावा। आणि सरांनी जे मला आत्ताच कळालं की गेल्या 4 वर्षापासून हे कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि तो म्हणतात ना, शेतकऱ्यांना एक मधला दलाल आपण म्हणतो, खूप त्रास होतो या गोष्टींचा। त्यांनी शेतकरी ते ग्राहक अशी जी योजना आखली आहे तर खरंच खूप सुंदर आहे। आणि फ्रूट्स म्हणले की माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय, मी डाएटवर असते, सो मला फ्रूट्स खूप आवडतात आणि इथं वेगवेगळे फ्रूट्स दिसत आहेत। खरंच खूप छान वाटते, अगदी वातावरण पण खूप सुंदर आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत। आणि बचत गटाबद्दल पण हा मॅमना मी आत्ताच भेटले, राजश्री पवार मॅमला,
तर बचत गटाबद्दल महिलांबद्दलही खूप छान उपक्रम करतात आणि सर असंच खूप खूप वर्ष होत तुमचे सेंचुरी करा. सो परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अगदीच फ्रेश, कारण शेतकरी टू ग्राहक असं जे आहे आतमध्ये म्हणतो ना आपण, आतमध्ये कुठली गोष्टी असली दोघात तिसरं असला तर ते प्रॉब्लेम होतोच कुठल्याही क्षेत्रात असो ते. तर हे जे डायरेक्ट आहे तर ते तुम्हाला अगदी छान आणि फ्रेश सगळ्या गोष्टी मिळतील. तर मी नक्कीच आवर्जून सांगेल की भेट द्या. उद्या एक शेवटचा दिवस आहे. गेल्या 8 दिवसापासून आपला कार्यक्रम चालू आहे. खूप लोकांनी छान प्रकारे प्रतिसाद दिला. पुढे पण असाच प्रतिसाद द्या आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी अभिनेता भूषण कडू आणि संभाजीदादा लोखंडे यांनी हा जो द्राक्ष महोत्सव किंवा शेतकऱ्यांसाठी हा राबवलेला एक चांगला उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे. करावं तेवढं कौतुक कमीच आहे. द्राक्षासारखं गोड कौतुक आहे या माणसाचं. कारण हल्ली शेतकऱ्यांचा विचार करणारे खूप कमी लोक आहेत. आपण मॉलमध्ये फिरायला जातो, आपण इतर ठिकाणी खूप खर्चिक ठिकाणी आपण जातो, खूप पैसे खर्च करतो, परंतु शेतकऱ्यांचा विचार खूप कमी लोक करतात. कारण शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत. आणि ह्या उपक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते कुठल्याही प्रकारचा मध्यस्थी म्हणजे प्राकृत भाषेत आपण ज्याला दलाल म्हणतो तो नसल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा नफा हा थेट पोहोचतो. आणि ही योजना, याच योजनेबरोबर त्यांनी महिला बचत गटाची पण योजना, महिलांसाठीचा पण कार्यक्रम त्यांनी इथे उपक्रम राबवलेला आहे. तर उत्तम असा स्तुत्य उपक्रम आहे. अनेक मंडळींनी इथे भेट दिली. परवाच्या दिवशी आमच्या वर्षादेवी उसगावकर अभिनेत्री येऊन गेल्या, अरुण कदम असतील, मी असेल किंवा सुप्रिया मॅडम असतील, असे अनेक माणसं येतात. तर माझं असं सगळ्यांनाच एक अभिवादन आहे की आवाहन आहे की अशा उपक्रमांना नक्कीच आवर्जून भेट द्या आणि ह्या उपक्रमांना जास्तीत जास्त हातभार लावा. संभाजीदादा, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद मनापासून. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.